पंढरपूर शहराजवळच्या सरगम चौकात रविवारी रात्री 8:30च्या सुमारास अहिल्या पुलावर कंटेनर ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले असून 8 जण जखमी झाले आहेत. कर्नाटकातून ऊसतोड करून आलेल्या टोळीच्या ट्रॅक्टरला कंटेनरने धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहने चंद्रभागा नदीच्या काठावर पडली होती. या अपघातामध्ये महादेव दिलीप काळे वय 50 वर्षे, राजू रमेश चव्हाण वय 40 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण राजेंद्र चव्हाण वय 38 वर्षे, सुवर्णा ज्ञानेश्वर पवार वय 45 वर्षे, अनिता भारत काळे वय 19 वर्षे, विनोद सुखदेव गोमटे वय 30 वर्षे, नाना हनुमंत काळे वय 32 वर्षे, देवांगी राजेंद्र चव्हाण वय 8 वर्षे, गुड्डन राजेंद्र चव्हाण 4 वर्षे वरील सर्व राहणार जळोली तालुका पंढरपूर हे जखमी झाले आहेत. सदर टोळी करकंब येथे ऊस तोडणीसाठी गेली होती. तेथील कारखान्याचे काम संपवून सदर टोळीतील 10 सदस्य 2 ट्रॉल्या असलेल्या ट्रॅक्टरमधून पंढरपूर मागे करकंबकडे निघाले होते. शहरातील सरगम चौक नजीक असणाऱ्या अहिल्या पुलावर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने DD03P9617 ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की 2 ट्रॉलीसह ट्रॅक्टर व कंटेनर पुलावरून थेट खाली पडले. यामुळे कंटेनर चालक तसेच ट्रॅक्टरमधील 10 पैकी 9 सदस्य खाली पडले. ट्रॅक्टरमधील एक व्यक्ती पुलावरच पडून मयत झाला होता, तर एक सदस्य 2 वाहनाच्या खाली सापडून गंभीर जखमी झाल्याने मयत झाला होता. विशेष म्हणजे ट्रॅक्टरमध्ये 2 लहान मुले देखील होती, मात्र सुदैवाने ती बचावली. तसेच चंद्रभागेच्या पात्रात वाहने न पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची खबर मिळताच पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तातडीने मदतकार्य हाती घेतले.